त्याच्यामुळेच तर वाचलायस तू. तुला माहितीये अक्षय, तू बेशुद्ध होतास ना हॉस्पिटलमध्ये, तेव्हा फक्त एक आणि एकच नाव घेत होतास, क्यू 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 क्यू. शेवटी आणलं हो एकदाच क्यूला हॉस्पिटलमध्ये. तेव्हा कुठे तुझ्या जीवात जीव आला, नाहीतर बाई काकू काय काकू काय. अगं त्याला कळायला नको का त्याच्या बाबतीत काय काय घडलं, कसं कसं घडलं. कियारामुळे वाचला ना तो. आता तो वाचलाय तर कियाराचा पत्ताच नाहीये. मला तर बाई भीतीच वाटतेय. तुम्ही दोघं त्या दिवशी सापडत नव्हतात. आम्ही सगळ्यांनी, घरातल्या सगळ्यांनी आकाश पाताळ एक केलं. गेले कुठे म्हणून सगळे शोधत होतो. बाप रे, तेवढ्यात नेमकी रे बाबा तुझी वाईट बातमी आली. आता आपण कियारा कुठे असं म्हणतो, तिची नको ने नेमकी काहीतरी वाईट बातमी यायला. काकू, त्याला टेन्शन येईल असे विषय का काढताय तुम्ही? काहीतरीच काय. ए तुला टेन्शन येईल असं बोलते मी? नाही रे, असं खरंच असं नाहीये. कियारामुळे तो वाचलाय. उलट तिचा पत्ता नाहीये तर तू शोधून काढायला पाहिजेस ना तिचा पत्ता. माझं तर म्हणणं आहे तूच शोधून काढ बाई आता. खरोखर अक्षय, तुला पण तिला थँक्यू म्हणावं असं वाटतच असेल, हो की नाही? आणि ती नसेल का वाट बघत तुझ्या फोनची? केला होता फोन, पण फोन लागत नाहीये. अरे बापरे. बघ कोणाचा मेसेज आहे. फोन घे ना. मेसेज आणि वे नाही. कोणाचा आहे? कोणाचा आहे? मी बघितलं तर चालेल ना रे? ते मला का वाचतो? मी वाचलं काय, तू वाचलं काय? चालेल ना मी वाचला तर? काकू अगं या क्यूचा मेसेज आहे. सॉरी अक्की, माझ्या कझिनचं अचानक लग्न ठरलंय, मला ते मिस नाही करता येणार. मी जाते त्या वेडिंगला अँड आय एम गोइंग टू एन्जॉय. यू टेक केअर. मी आल्यावर भेटेन. बाय. अय्या, ही तर एन्जॉय करते. थांब जरा. नाही अक्षय, मी ट्राय करतो. थांब. हे बघ ऐक. थांब. इकडे घे. होते पायाची. ओके. आरामात बस. रिलॅक्स नाहीये मी. रिलॅक्स होता यार. मला क्यूचं वागणंच कळत नाही. अशी कशी ती गेली कझिनच्या लग्नाला? असं जायचं असतं का? तिला माहितीये मी आत्ताच बरा झालोय. मन हळवं असतं. तिची गरज आहे मला. तू असतीस ना तर तू नसती गेलीस. तोच तर फरक आहे ना तिच्या आणि माझ्या प्रेमात.